कोरोना संसर्गामध्ये वाढ होते आणि महाराष्ट्रात देखील रुग्णसंख्येतील वाढ आता कायम आहे। आणि या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। या मार्गदर्शक सूचनांच्या कार्यवाहीसाठी आता राज्याच्या आरोग्य विभागाने पाऊल उचलले। वृद्ध, सहव्याधीग्रस्त आणि रोगप्रतिकार शक्ती ज्यांची कमी आहे अशा व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा असं आवाहन केलंय। याचबरोबर आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा देखील आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे। देशात कोरोनाचे 4000पेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेत। वृद्ध आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांनी मास्क वापरा। बघा, महत्त्वाची सूचना आपण बघतोय। काय काय महत्त्वाची सूचना आहे? त्यानंतर श्वसन विकाराच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवा आणि सर्वेक्षण करा अशी देखील सूचना केंद्राची राज्याला आहे। पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी तपासणीसाठी पाठवा। राज्यभरात रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचे देखील निर्देश देण्यात आले। ऑक्सिजन, पीपी किट, व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा अशी सूचना। दरम्यान आषाढी वारीवर कोरोनाचं संकट आणखी गडद होत चाललंय, कारण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापुरात कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आलाय। त्यामुळे माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आता 4 झाली आहे। आषाढीच्या तोंडावर कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त होते। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। तर दुसरीकडे नागपूरमध्ये देखील कोरोनाचे 2 नवीन रुग्ण आढळलेत। उपराजधानी नागपूरमध्ये जानेवारी ते एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली। मे महिन्यात 10 कोरोना रुग्णांची नोंद झाली। एकूण 13 कोरोना रुग्णांची नोंद आहे। 11 रुग्ण उपचारानंतर घरी परतले। ताप, घसा दुखणं आणि खवखवणं यासारखी लक्षणं 48 तासानंतर कायम असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सूचना आरोग्य विभागाने केली। देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होते। सक्रिय रुग्णांची संख्या 4000वर गेली आहे। त्यामुळे केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। केंद्राकडून कोरोना अलर्ट, मार्गदर्शक सूचना जाहीर। देशात 4000वर रुग्ण। देशभरात कोरोना संसर्गामध्ये वाढ होतीये। देशात 4000वर रुग्णसंख्या पोहोचली आहे। त्यामुळे प्रत्येक राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत। या मार्गदर्शक सूचनांच्या कार्यवाहीसाठी महाराष्ट्रातील आरोग्य विभागानं पाऊल उचललंय, कारण राज्यातही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 500 झाली आहे। आरोग्य यंत्रणेनं सज्जतेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे। वृद्ध आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांनी मास्क वापरावा। श्वसन विकाराच्या रुग्णांवर बारकाईनं लक्ष ठेवा, सर्वेक्षण करा। पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी तपासणीसाठी पाठवा। राज्यभरात रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले। ऑक्सिजन, पीपीई किट, व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। केंद्राकडून परदेशातील प्रवासाबाबतीतही सूचना देण्यात आल्या। 5 देशांमध्ये प्रवास करणं टाळा असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय। चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग, अमेरिका या देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतीये। त्यामुळे तिथं प्रवास टाळा। जर प्रवास अत्यावश्यक असेल तर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचा सल्ला केंद्र सरकारकडून देण्यात आलाय। राज्यातही मुंबई, पुण्यातील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे। या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये एकूण रुग्णसंख्या 50च्या वर गेली आहे। उपराजधानी नागपुरातही आतापर्यंत 13 रुग्णांची नोंद झाली आहे। त्यामुळे ताप, घसा दुखणं किंवा खवखवणं यासारखी लक्षणं 48 तासांनंतरही कायम असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सूचना आरोग्य विभागानं केली आहे। सध्या तरी कोरोनाचं संकट रोखण्यासाठी मास्क वापरणं, अंतर राखणं यासारखे उपाय अंगीकारणं हिताचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। देशभरातल्या स्थितीचा रिपोर्ट आपण पाहिला। आता पुण्यात काय स्थिती आपण पाहूया। एकीकडे मास्क घाला, सुरक्षित अंतर राखा अशी सूचना दिली जाते, तर दुसरीकडे पुण्यातल्या सीझन मॉलमध्ये अक्षरशः चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती।
सेलिब्रिटींना पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. गर्दीतून नागरिकांना बाहेर पडणं देखील अवघड झालं होतं. त्यामुळे या गर्दीला थेट अभिनेता अक्षय कुमारनंच आवाहन केलं. लहान मुलं आणि महिला असल्यामुळे धक्काबुक्की करू नका असं आवाहन अक्षय कुमारनं केलं. क्या बात है सर. यस पाजी. दरखास्त है, हाथ जोड़ के विनती करता हूँ, यहाँ औरतें हैं, प्लीज धक्का धुक्की मत करिए. यहाँ औरतें हैं, बच्चे हैं, धक्का धुक्की मत करिए. आपसे हाथ जोड़ के विनती करता हूँ. पुण्यातल्या बातमीनंतर वळूया आता राजकीय बातमीकडे. नाशिकमधलं काय राजकारण रंगते आपण पाहूया. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडण्याची चिन्ह आहेत. ठाकरे सेनेच्या नेत्यानं एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे ठाकरे सेनेला खिंडार पडणार आहे. ते कसं पाहूयात साम टीव्हीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का. नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार. सेना नेत्याची उघड उघड नाराजी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाही. ठाकरे गटातील अनेकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत शिंदेंशी घरोबा केलाय. त्यावेळी एकट्यानं खिंड लढवणाऱ्या सुधाकर बडगुजर यांच्या एका वक्तव्यानं ठाकरे गटात खळबळ माजली आहे. जे बदल झाले ते त्यामुळे अनेक 10-12 लोक नाराज झाले आणि तिथून मग नाराजीचा सूर हा आजपर्यंत तरी आहे. विशेष म्हणजे एक दिवस आधीच सुधाकर बडगुजर यांनी नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. आपली नाराजी जाहीरपणे उघड करत बडगुजर यांनी पक्षाला आणखीन एक धक्का दिला. संघटनात्मक बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि जे बदल झाले ते त्यामुळे अनेक 10-12 लोक नाराज झाले आणि तिथून मग नाराजीचा सूर हा आजपर्यंत तरी आहे. नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत. परंतु विलास शिंदे सारखा महानगर प्रमुख ज्यावेळेस राजाभाऊ लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेस विलास शिंदे असेल मी असेल. कोण आहेत सुधाकर बडगुजर? शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आहेत. सुधाकर बडगुजर खासदार संजय राऊत यांचे राईट हँड समजले जातात. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस एकट्यानं खिंड लढवत त्यांनी पक्षाचा एक खासदार निवडून आणला होता. विधानसभा निवडणुकीत बडगुजर यांचा पराभव झाला. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचा बडगुजर यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ माजली. महापालिकेत शिवसेना नगरसेवक असताना स्वतःच्या कंपनीला ठेका दिल्याप्रकरणी त्यांची एसीबी कडून चौकशी झाली. ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी बडगुजरांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला पराभव आणि महायुतीची एकहाती आलेली सत्ता यामुळे अडचणीत आलेले बडगुजर यांच्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा या अधूनमधून होत होत्या. आता थेट बडगुजर यांनीच पक्ष संघटनेतील बदलावेळी आपल्याला विश्वासात न घेतल्याचं जाहीरपणे म्हटलं. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे पक्ष सोडण्याचे संकेत दिले असल्याची चर्चा. शिवसेना ठाकरे गटाचे नेते या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत असले तरी ठाकरे गटात काही आलबेल नाही हेच सिद्ध झालंय. त्यांच्या मुलावर आणि त्यांच्यावर वैयक्तिक ज्या कारवाया झाल्या होत्या त्यामुळे ते डिस्टर्ब झालेले होते आणि डिस्टर्ब झाल्यानंतर त्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे आणि संजयजी राऊत यांना जाऊन त्यांनी स्वतःहून सांगितलं की साहेब सध्या नाशिकची परिस्थिती खराब आहे आणि मी सध्या डिस्टर्ब आहे, तर माझ्या जागेवर कोणाला तरी सध्या तात्पुरता नेमणूक करण्यात यावं. आणि त्यांच्या विनंतीनुसारच माननीय उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या जिल्हा प्रमुख पद काढून DG सूर्यवंशी यांना जिल्हा प्रमुख दिलं होतं. त्याच्यामुळे नाराजीचा काही संबंधच उरत नाही. विशेष म्हणजे जे महानगर प्रमुख विलास शिंदे नाराज असल्याचं बडगुजर यांनी म्हटलंय त्या विलास शिंदेंच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला अवघ्या काही मिनिटांची उपस्थिती लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खास मुंबईहून विमानानं आले होते. त्यांची ही उपस्थिती राजकीय घडामोडींचे संकेत देणारी होती. आणि खास करून विलास शिंदे यांच्या
आग्रहामुळे शिंदेना भेटायला येणार. ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपनेते बडगुजर आणि महानगर प्रमुख विलास शिंदे हे दोघेही नाराज असल्याच्या बातम्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात बडगुजर यांच्यासह महानगर प्रमुख विलास शिंदे आणि अन्य पदाधिकारी पक्षातून बाहेर पडले तर उद्धव ठाकरेंना हा मोठा राजकीय धक्का मानला जाईल. अभिजित सोनावणे, साम टीव्ही मराठी, नाशिक. दरम्यान आता या नाशिकमधील राजकारणावर आता क्रियाप्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊत आणि गिरीश महाजनांमध्ये चांगलीच जुंपली आहे. संजय राऊतां एवढी दलाली आजवर कुणी केली नसेल अशा शब्दात मंत्री महाजनाने प्रत्युत्तर दिलंय. गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल आहे अशी जहरी टीका राऊतांनी केली होती. त्यावर संजय राऊतांच्या दलालीमुळेच शिवसेनेचं नुकसान झाल्याचं महाजनांनी म्हटलंय. हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, टेंडरबाजीतून, खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे. आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन, पक्ष फोडणे. मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही. पुढे जाणार पक्ष. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल. उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं, काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं, आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल. आणि आपल्याला माहिती आहे, दलालीचा विषय कराल तर गोरेगावच्या पत्रसाळीमध्ये आपण काय केलं, किती दिवस जेलमध्ये राहिलात, हे मला बोलायला लावू नका. आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही. सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे. आता पुढच्या राजकीय रिपोर्टकडे. ठाकरे बंधूंची युती होणार का, हा महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त चर्चेत आलेला प्रश्न. त्यात आता ठाकरे गटाच्या नेत्यानं पुन्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर भाष्य केलंय. आता या स्वप्नवत वाटणाऱ्या युतीचं काय होणार पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. ठाकरे खरंच एकत्र येणार? साथ प्रतिसाद की वाद भरमसाठ? ठाकरे बंधूंची युती का रखडली? ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी उत्सुकता साऱ्या महाराष्ट्राला लागली होती. मात्र राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही युती आघाडीच्या भरवशावर राहू नका असे आदेश दिले. त्यामुळे युतीच्या चर्चेला ब्रेक लागला असला तरी अधूनमधून या चर्चेला उधाण येतच असतं. त्यात आता ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली. की आमची तर प्रामाणिक इच्छा आहे की दोन्ही बंधू एकत्र यावे, आणि महाराष्ट्राच्या मनातील प्रत्येक मराठी माणसाची पण इच्छा अशी आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं. आणि मला असं वाटतं जे मनात महाराष्ट्राच्या आहे ते भविष्यात होईल असं चांगला पॉझिटिव्हली विचार आमच्यामध्ये पण आहे. ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर युतीबाबत काही ठोस चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांनी ठाकरेंच्या एकत्र येण्यावरून वारंवार भाष्य केलं. मात्र उद्धव ठाकरेंनी भर सभेत राज ठाकरेंना साथ घातल्यानंतर पुन्हा कधीही युतीबाबत शब्द काढलेला नाही. तर दुसरीकडे राज ठाकरेही मौन बाळगून आहेत. त्यात उद्धव ठाकरेंकडून युतीचा प्रस्ताव आलेला नसल्याचं मनसेकडून सांगण्यात आलंय. आमच्याकडे कुठला अजून प्रस्ताव माझ्या माहितीप्रमाणे तरी आला नाही. आला तर त्याच्यावर निर्णय राजसाहेब घेतील. साथ प्रतिसाद ते शिंदे सेनेसोबत युती अशा अनेक चर्चा ठाकरे बंधूंच्या युतीच्या अनुषंगानं समोर आल्या. मात्र महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगणारे ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील का असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय. अर्थात या प्रश्नाचं खरं उत्तर ठाकरे बंधूच देऊ शकतील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढच्या राजकीय बातमीकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक बोलावली. यावेळी प्रत्येक खात्याचा आढावा घेत असताना शिंदेंच्या मंत्र्यांनी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतची नाराजी बोलून दाखवली.
त्यामुळे शिवसेनेचे सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज असल्याचं समोर आलंय. अजित पवार आमची विकास कामं थांबवतात अशी तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली आहे. आम्हाला निधी दिला नाही तर आम्ही काम कशी करणार असा सवाल देखील मंत्र्यांनी उपस्थित केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अजूनही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात आयोगाकडून अधिसूचना काढण्यात आलेली नाही. कोर्टानं 6 मे रोजी 28 दिवसात अधिसूचना जाहीर करण्याचे निर्देश दिले होते आणि ही मुदत 2 जूनलाच संपली. त्यामुळे या आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना काढण्याची शक्यता आहे. अधिसूचना काढली नाही तर निवडणूक आयोगाला मुदतवाढीसाठी सुप्रीम कोर्टात अर्ज करावा लागेल. तर ह्या आठवड्यात राज्य सरकारला हे नोटिफिकेशन काढावं लागेल. ते बांधील आहेत ते काढायला. नाहीतर सुप्रीम कोर्टात राज्य सरकारला एक अर्ज करावा लागेल ज्याच्यात ते सांगू शकतात की काही कारणास्तव ते नोटिफिकेशन काढू शकत नाहीये किंवा निवडणुका वेळेत घेऊ शकत नाहीयेत. आणि जस्टिस सूर्यकांत ज्यांनी ही ऑर्डर पास केली आहे ते पण कोर्ट नंबर 2 मध्ये बसलेले आहेत. तर त्यांच्यासमोर राज्य सरकारला हा अर्ज तत्काळ करावा लागेल, नाहीतर त्यांना वेळपत्रक काढावं लागेल. आणि ह्या शुक्रवारच्या आत राज्य सरकारला याच्यात पुढचं पाऊल घ्यावं लागेल. तर पुढच्या रिपोर्टकडे बातमी पुण्यातून. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. आता फॉरेन्सिक रिपोर्ट वैष्णवीच्या आत्महत्येचं रहस्य उलगडणार आहे. ते कसं पाहूया या विशेष रिपोर्टमधून. वैष्णवी आत्महत्या प्रकरणाला नवं वळण. वैष्णवीची हत्या की आत्महत्या? वैष्णवीच्या मृत्यूचं कोडं सुटणार? महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय. ज्या घरातल्या पंखाला तिने गळफास लावून घेतला त्या पंख्यामुळेच आता तिच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे. 71 किलोचं वजन पंखा पेलू शकतो का, यावरून आता तपासणी सुरू झाली आहे. तो पंखा आणि वैष्णवीची साडी फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात येणार आहे. हा तपासणी अहवालच ही आत्महत्या होती की हत्या याचं कोडं सोडवेल. पंखा 71 किलो वजन पेलू शकतो का याची तपासणी होणार आहे. निलेश चव्हाणच्या लॅपटॉप आणि मोबाईलचीही तपासणी होणार आहे. लॅपटॉपमध्ये व्हिडिओ क्लिप असण्याची शक्यता आहे. वैष्णवीवर अनन्वित अत्याचार करून जीवे मारल्याचा आरोप याआधीही करण्यात आलाय. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तुम्ही 2 कोटी दिले नाहीत म्हणून तुमच्या मुलीला मारल्याचं वक्तव्य शशांकनं थेट वैष्णवीच्या वडिलांसमोरच केलं होतं. वैष्णवीच्या शरीरावरील जखमा पाहता तिला बेदम मारहाण करून तिची हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे 8 महिन्याच्या बाळाच्या आई असलेल्या वैष्णवीच्या मृत्यूमागचं खरं कारण समोर येईल. वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा वारंवार कसपटे कुटुंबियांकडून केला जातोय. अशात वैष्णवीचं पोस्टमॉर्टम ज्या ससून हॉस्पिटलमध्ये झालंय त्या ससूनचा इतिहासही जगजाहीर आहे. त्यामुळे फॉरेन्सिक अहवालात नेमकं काय समोर येतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर राज्य महिला आयोगातील नाराजी नाट्याकडे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर महिला आयोगाविरोधामध्ये संतापाची लाट उसळली. त्यात आता महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली. चाकणकरांविरोधातील नाराजी नाट्य पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. गेल्या काही दिवसांपासून असाच संताप महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात राज्यभर व्यक्त केला जातोय. आणि या संतापाला कारण ठरलंय वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण. हगवणेंच्या मोठ्या सुनेनं केलेल्या तक्रारीवर आयोगानं वेळीच कारवाई केली असती तर वैष्णवीचा जीव वाचला असता अशी चर्चा सुरू झाली. ही चर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली की महिला आयोगासंदर्भात उपसभापतींना एक बैठक बोलवावी लागली. या बैठकीत मवियाच्या महिला नेत्यांनी अत्यंत आक्रमकपणे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जो महिला आयोगाला अध्यक्ष म्हणून वेळ देऊ शकेल अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली. कारण आजच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या पूर्ण वेळ देऊ शकत नाहीयेत. तेही त्यांनी मान्य केलं की ज्या अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी जो अनबायस असेल. आम्ही
अशा अनबायस व्यक्तीचीच तिथे निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली. चाकणकर कोण आहेत? चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? ज्या पार्टी कार्यालयातनं जनता दरबार भरवतील अशा महिला काही त्याच्यात काम करू शकत नाहीत. विशेषतः ज्यांना कायद्याचा परिघ माहीत आहे अशा महिला असाव्यात त्या. कारण ज्या आत्ता विद्यमान अध्यक्ष आहेत त्या कुठल्याही कायद्याची पदवी घेतलेल्या किंवा कायद्याचा अभ्यास केलेला नाहीत. महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी मात्र आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची पाठराखणच केली आहे. दररोजच्या राजीनाम्याची कारणं दररोज सूर्य उगवला की वेगवेगळे येतात आहेत, सूर्य मावळलं की कारण मावळतंय. त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती आज मला खरं तर राजकीय उत्तर द्यायचं नव्हतं, परंतु जनतेने ज्यांना खुर्चीवरून बाहेर काढून टाकलेलं आहे आणि जनतेच्या मधल्या लाडक्या बहिणींनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मतदान केलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवरती आमच्यावरती जी महिलांनी जबाबदारी टाकली आहे त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या तर्फे न्याय द्यायचं आमचं काम आहे. लोकशाहीमध्ये त्यांनी पंतप्रधानांकडे जायचं का राज्यपालांकडे जायचं हा त्यांचा प्रश्न आहे. एकीकडे वैष्णवी हागवणे प्रकरणावरून आयोगावर टीका होत असताना दुसरीकडे बीडमध्ये शेकडो महिलांनी ऊसतोड मजुरीवर जाण्याआधी स्वतःची गर्भपिशवी काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केलाय. ऊस तोड कामगारांचा हा खूप मोठा विषय आहे आणि हा सातत्याने त्याच्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये स्पेशल हिअरिंग्ज झाले पाहिजे. त्याच्यामध्ये का बरं असं, म्हणजे असं काय होतं तिथं की इतक्या महिलांचे गर्भाशय काढून टाकलेले आहेत. हे अतिशय शॉकिंग आणि एक चटका देणारी ही बातमी आहे की 800 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या आणि महिला आयोग काय झोपलायत. राज्यातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली, पण आयोगातील रिक्त पदसंख्या, वाढता घरगुती हिंसाचार, वैष्णवी हागवण्यासारख्या प्रकरणातील बोटछेपी भूमिका अशा प्रकरणांमुळे महिला आयोगच एक समस्या बनलाय. महिला आयोग खरंच यापुढे तरी महिलांच्या समस्यांबाबत जागरूक राहणार की पुन्हा पोलिसांकडे बोट दाखवत आपला बचाव करत राहणार, हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर रुपाली चाकणकर राजीनामा देणार का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. बातमी आता दमानी यांच्या चौकशीबाबतची. माजी मंत्री धनंजय मुंडेंवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची चौकशी होणार आहे. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असा आरोप दमानी यांनी केला होता. या संदर्भात त्यांनी एसीबीला पत्र लिहिलं होतं. त्यावर आता एसीबीनं पत्र पाठवत चौकशीला उपस्थित राहण्याबाबत सांगितलं. 4 जून रोजी एसीबी कार्यालयात जाणार असल्याचं दमानी यांनी स्पष्ट केलं. बातमी आता बीड जिल्ह्यातूनच. परळीच्या गोपीनाथ गडावर तब्बल 11 वर्षानंतर मुंडे बहीण भाऊ एकत्र आले आणि त्यामुळे बीडमधल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष सगळं आजच्या कार्यक्रमाकडे लागलं होतं. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सालाबादप्रमाणे पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर अभिवादन करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू माजी मंत्री धनंजय मुंडेही गडावर हजर होते. त्यामुळे सर्वांचं लक्ष या कार्यक्रमाकडे होतं. धनुभाऊला विचारलं, ते म्हणले मला आज बोलायचं नाही, माझी प्रकृती ठीक नाही आहे, तूच माझ्या वतीने बोल. प्रीतमताईंचं नेहमीच अडचण अशी होते की 3 जूनला त्या फार भावूक असतात आणि म्हणजे मी जरा जास्त निबर आहे का काय वाटायला लागले मला, पण तसं नाही. माझ्या भावंडांनी मला सांगितलं तू आमच्या वतीने बोल. मी गेले 11 वर्ष झाले या मंचावर बोलतच आहे. तर पुढच्या बातमीकडे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लवकरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची माहिती आहे. मंत्री आदिती तटकरेंनी ही माहिती दिली आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय. ही योजना बंद होणार नाही असं स्पष्टीकरण मंत्री आदिती तटकरेंनी दिले. लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल. मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता
हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता. तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बातमी आता पावसाची. ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. वंदना डेपो परिसरात पाणी साचलेलं आहे. खरं तर गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाला ब्रेक मिळाला होता, मात्र आता आपण बघतोय की ठाण्यात मुसळधार पाऊस पडलेला आहे. ही जी आपण दृश्य बघतोय टीव्हीच्या स्क्रीनवर ही आहेत वंदना डेपो परिसरातील. हा सगळा भाग पाण्याखाली गेलेला आहे आणि याच पाण्यातून वाहनधारक आता वाट काढतायत. ठाण्यात मुसळधार पाऊस झालेला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाला ब्रेक मिळालेला आहे, मात्र आपण ठाण्यात बघतोय ठाण्यात मात्र मुसळधार पाऊस झालेला आहे. वळता आदित्य ठाकरेंच्या एक महत्त्वाच्या विधानाकडे. मनसेसोबत युती करण्यासाठी आमदार आदित्य ठाकरेंनी मोठं विधान केलंय. महाराष्ट्र हितासाठी सोबत आले तर स्वागतच आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. डोंबिवलीतील मनसे ठाकरे सेनेच्या एकत्र आंदोलनाचा दाखला देत त्यांनी हे विधान केलंय. त्यामुळे राज ठाकरेंसोबत युतीसाठी आदित्य ठाकरे देखील अनुकूल असल्याचं दिसतंय. बघा, पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी ह्या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे. आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू. बोलतो राहुल गांधींच्या भाषणाकडे. राहुल गांधींनी भोपाळमधील जाहीर सभेतून भाजपासह RSS आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. ट्रम्प यांच्या एका फोनवर मोदी सरेंडर झाले असं म्हणत युद्धबंदीवरून राहुल गांधींनी टीका केली. उधर से ट्रंप ने एक इशारा किया, फोन उठाया, कहा मोदी जी क्या कर रहे हो? नरेंद्र सरेंडर. और जी हजूर करके नरेंद्र मोदी जी ने ट्रंप के इशारे का पालन किया. राहुल गांधींच्या टीकेनंतर वळूया आपण आता CDS चव्हाण यांच्या वक्तव्याकडे. ऑपरेशन सिंदूर संदर्भात संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान यांनी आणखीन एक मोठं विधान केलंय. युद्धात नुकसान नव्हे परिणाम महत्त्वाचा असतो आणि अतिरेक्यांची तळ उद्ध्वस्त केल्यानंतर 5 मिनिटांनी पाकला कळवलं असं अनिल चौहान यांनी म्हटलंय. तर पाकिस्तानला 8 तासात गुडघे टेकायला भाग पाडल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. We had actually hit only terrorist targets, but also into the military domain. From their perspective, it would have been rational in the sense they would have said that you used military means to hit these targets. But it was also rational on their part, operation which they thought they'll continue for 48 hours, folded up in about 8 hours. And on 10th, when they picked up the telephone and said they wanted to talk. पुढची बातमी आता पाकिस्तानमधून. भूकंपाचा फायदा घेत तुरुंगातून तब्बल 216 कैदी पाकिस्तानात पसार झाले. काल रात्री उशिरा कराचीला भूकंपाचा धक्का बसला होता. यावेळी सुरक्षेसाठी कैद्यांना त्यांच्या बाराकेतून बाहेर काढून मुख्य गेटपर्यंत नेलं. मात्र याचाच फायदा घेत 216 कैदी पळून गेले. त्यापैकी 80 पेक्षा अधिक कैद्यांना पुन्हा पकडण्यात यश आले. तर अजूनही काही कैदी फरार आहेत. बातमी आता बलुचिस्तानमधून. बलुचिस्तानात आता पाकिस्तानपासून वेगळा होण्याच्या उंबरठ्यावर आहे, कारण बलूच लिबरेशन आर्मी पाकिस्तानी सैन्यावर एकावर एक तगडे हल्ले करते. काही शहरांचा ताबा देखील या बलूच आर्मीनं मिळवला आहे. एकीकडे LOCवर सैन्याची तैनाती आहे, दुसरीकडे अफगाणिस्तान सीमेवर युद्धाची स्थिती आहे. बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील स्थानिकांचे उठाव यामुळे आता पाकिस्तानची चोहोबाजूनी कोंडी झाली. सैन्य पाठवायचे तर पाठवायचं कुठं अशा संभ्रमात पाकिस्तानचे लष्कर अधिकारी आहेत. अशातच बलुचिस्ताननं ISIचा महत्त्वाचा एजंट देखील मारलाय. बलुचिस्तानमधील बंडखोर गट असलेल्या बलूच लिबरेशन आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन स्क्वॉडनं क्वेट्टा इथं पाकिस्तानी सैन्याचा प्रमुख एजंट बाबुल मुहम्मद हसनी याला ठार केलं. त्याला त्याच्या गाडीसकट उडून देण्यात आलं. आता आणखीन एक आंतरराष्ट्रीय घडामोड. रशिया आणि युक्रेनमधील शांतता चर्चेदरम्यान युद्धबंदीवर कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र युद्धात मारल्या गेलेल्या 6000 सैनिकांच्या मृतदेहांची देवाणघेवाण करण्यावर मात्र एकमत झाले. दोन्ही देशात तरुण सैनिक आणि गंभीर आजारी कैद्यांच्या सुटकेवर देखील सहमती झाली.
दोन्ही देशांमधील युद्ध अधिक तीव्र होत असताना कैद्यांच्या देवाणघेवाणीचा हा करार झालाय. युक्रेन अलीकडेच रशियन एअरबेसवर हल्ला केला आणि त्याची 40हून अधिक विमानं नष्ट केल्याचं समोर आलं. आता वैद्यकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी आहे. हृदयरोगग्रस्तांना पेसमेकर म्हणजे नवसंजीवनी असते. आगपेटी इतका पेसमेकर आजपर्यंत हृदयरोगींसाठी वापरला जात होता, परंतु आता नव्यानं आलेल्या पेसमेकरनं हृदयरोगग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा नवा पेसमेकर कसा आहे पाहूयात या खास रिपोर्टमध्ये. मात्र आता हृदयविकारावर चुटकीसरशी उपचार करता येणं शक्य होणार आहे. चक्क तांदळाच्या दाण्या एवढा पेसमेकर हृदयविकाराची समस्या क्षणार्धात सोडवणार आहे. हा पेसमेकर हृदयविकाराची समस्या कशी सोडवेल पाहूया. नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातल्या तज्ज्ञांकडून हा पेसमेकर विकसित करण्यात आलाय. पेसमेकरचा आकार तांदळाच्या दाण्या एवढा आहे. शस्त्रक्रियेशिवाय सहजपणे शरीरात इंजेक्ट करता येतो. जन्मजात हृदयदोषग्रस्त नवजात बालकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. हृदयाचे ठोके अनियमित असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. पेसमेकरद्वारे हृदयाचे ठोके नियंत्रित करता येतात. 5 ते 7 आठवड्यात पेसमेकर शरीरात पूर्णपणे विरघळणार. हा पेसमेकर काढण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज लागत नाही. विशेष म्हणजे या लहान पेसमेकरला बॅटरीने नाही तर शरीरातल्या द्रव पदार्थांच्या माध्यमातून ऊर्जा मिळते. त्यामुळे हृदयरोग तज्ज्ञांनीही याबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे. रुटीन पेसमेकर जे असतात त्याच्यामध्ये आपल्याला ही साईजची पेसमेकर असते. आपण चेस्टच्या वरच्या बाजूला क्लॅव्हिकलच्या बाजूला तिथे सर्जरी करतो आणि असे पेसमेकर ठेवले जातात आणि ह्याचं कनेक्शन आपण वेनमधनं हार्टला देत असतो. आता नवीन एक शोध आला, एकदम राईसच्या साईजचा पेसमेकर आलेला आहे आणि हा टेम्पररी पेसमेकर आहे, म्हणजे काही काळासाठी. सध्या तर हे रिसर्च मॉलिक्युल आहे, रिसर्च हे आहे. हृदयरोग असणाऱ्यांना क्षेत्रातल्या खास रिपोर्ट नंतर पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. बातमी ठाण्यातून बाहेगिरी आपोआपच हटणार असल्याचं मोठं विधान भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी केलंय. अंधार हटवण्याची गरज नसते, त्या ठिकाणी उजेड गेल्यावरती अंधार आपोआप हटतो असं गणेश नाईकांनी म्हटलेलं आहे. हा सगळा टोला एकनाथ शिंदेंना आहे असा सुरू म्हणतो. ती बाहेगिरी आपोआपच दूर होणार आहे. अंधार हटवण्याची गरज नाही, उजेड घेऊन जा, अंधार आपोआपच जाणार आहे. बातमी आता पावसाची. राज्यात पावसानं उघडीप दिली आहे. उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाली आहे. दुसरीकडे विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता आहे. बघा, वेधशाळेचा येलो अलर्ट कुठे आहे तर सिंधुदुर्गमध्ये, म्हणजे कोकणात आहे. त्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे. पावसानंतर पुढची बातमी आहे साम टीव्हीच्या दणक्याची. जुन्नरमधील पिकांच्या नुकसानाची बातमी साम टीव्हीने दाखवली होती. केंद्रीय कृषी मंत्री आज याच भागात होते, मात्र त्यांनी त्याकडे पाठ फिरवली होती. मात्र सामच्या बातमीनंतर कृषी मंत्र्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी टोमॅटोचा लवकर पीक विम्यामध्ये समावेश केला जाईल असंही सांगितलं. शेतकऱ्यांना आश्वासन दिलं. बारिश और वायरस की वजह से वायरस अटैक के कारण ये फसल बर्बाद हुई है टमाटर की, क्योंकि 35 डिग्री सेंटीग्रेड के ऊपर अगर तापमान जाता है तो ये वैरायटी नहीं टिकती और
बारिश से भी थोड़ा नुकसान हुआ है, लेकिन वायरस से हुआ है। ये जो नुकसान दिखाई दे रहा है सब बीमारी के कारण, ये क्लाइमेट चेंज का भी असर है, क्योंकि अब तापमान काफ़ी बढ़ने लगा है। तो साइंटिस्ट हमारे साथ हैं सारे, और डीडीजी हार्टिकल्चर भी मेरे साथ हैं। हम लोग अब ऐसी वैरायटी भी तैयार करेंगे जो ज़्यादा तापमान में भी सर्वाइव कर सके। पुणे जिल्ह्यात आणखी काय नुकसान झालं आपण पाहूया। मुसळधार पावसाचा कांदा पिकाला मोठा फटका बसलाय। रांजणगाव गणपती परिसरातील शेतकरी कुंडलिक चिखले यांच्या 1 एकरावरील कांदा सडून गेलाय। कांदा लागवडीसाठी केलेला खर्च देखील आता निघणार नाही, त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। शिरूर तालुक्यामध्ये सतत 15 दिवस पडत असणारा पाऊस व त्यामध्ये काल रांजणगावमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे व त्या पावसामध्ये तुम्ही पाहू शकता आमच्या कांद्याचे भरपूर असे नुकसान झालेले आहे। माझी राज्य शासन व कृषी मंत्र्यांकडे कळकळीची विनंती आहे, हा नुकसान भरपाई आम्हाला तुम्ही कांद्याचा पंचनामा करून द्यावी अशी विनंती करतो। बातमी आता नवी मुंबईतून पावसाची। नवी मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। खारघर, पनवेल, सीबीडी, बेलापूर हा जो सगळा परिसर आहे इथे जोरदार पाऊस सुरू आहे। त्याची दृश्य आपण पाहतोय। संध्याकाळी पाऊस पडत असल्यामुळे चाकरमान्यांचे आणि प्रवाशांचे हाल होताना दिसून आले। नवी मुंबईत पावसाची हजेरी आहे। पनवेल ते सीबीडी, बेलापूर हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। खारघरमध्ये देखील पाऊस झालेला आहे। मात्र या पावसामुळे चाकरमान्यांचे आणि प्रवाशांचे मात्र हाल झाल्याचं दिसून आलं। नवी मुंबईतील पावसाची आपण बातमी बघतोय। खारघर, पनवेल आणि सीबीडी, बेलापूर परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठ्यात झपाट्यानं घट होत चालली आहे। 7 प्रमुख धरणांमधील एकूण पाणीसाठा केवळ 12% पोहोचलाय। मात्र तरी देखील मुंबईतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याची माहिती महापालिकेने दिली। 31 जुलैपर्यंत पुरेसा पाणीसाठा असल्याचं महापालिकेनं सांगितलंय। अप्पर वैतरणामध्ये बघा किती साठा आहे, 6.37। मोडक सागरमध्ये 31.18 आणि तानसामध्ये 12.32% साठा आहे। मध्य वैतरणामध्ये 14.02 आणि भातसामध्ये 10.52। ही सगळी धरणं मुंबईला पाणीपुरवठा करतात। विहारमध्ये 31.20%, तुळशीमध्ये 12.89%। आता पुढच्या बातमीकडे। आता पायलट होऊन विमान उडवणं अगदी सहज शक्य होणार आहे। होय, तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरं आहे। DGCAनं एक मोठा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय अनेक विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण करणारा ठरू शकतो। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। आता तुम्हीही घ्या आकाशात उंच भरारी। पायलट बनण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार। आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थीही होणार पायलट। विमान चालवण्याचं, आकाशात उंच भरारी घेण्याचं स्वप्न अनेक जण बघतात। मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 12वी सायन्स शाखेतून शिक्षण घेणं ही महत्त्वाची अट होती, ज्यामुळे आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थी या क्षेत्रापासून वंचित राहायचे। मात्र आता ही परिस्थिती बदलणार आहे। हवाई वाहतुकीचं नियमन करणाऱ्या भारताच्या सर्वोच्च संस्था DGCAनं एक महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे, ज्यामुळे आता आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांनाही पायलट होता येणार आहे। पायलट प्रशिक्षण केवळ सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित। इतर शाखेतील विद्यार्थ्यांना ओपन स्कूलिंगद्वारे फिजिक्स, मॅथ्सचे पेपर देऊन पात्रता मिळवावी लागत होती। विज्ञान शाखेची अट रद्द करण्यासाठी DGCAचा नागरी उड्डयन मंत्रालयाला प्रस्ताव। मंजुरी मिळाल्यास कुठल्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थी पायलट प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकणार। महिलांसह ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी एव्हिएशन करिअरचे दरवाजे खुले होणार। DGCAनं या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्यानंतर विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतिम निर्णयाची अपेक्षा आहे। देशांतर्गत विमान सेवा वाढत असताना प्रशिक्षित पायलटची मागणीही वाढतीये। जर ही शिफारस मंजूर झाली तर पायलट होण्याचं प्रशिक्षण घेणं सोपं होईल।
त्यामुळे भारतातील प्रशिक्षित पायलटची वाढती मागणीही पूर्ण होईल आणि अनेकांचं आकाशी विहार करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. पुढची बातमी मुंबईतून. आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना एक पत्र लिहिलंय. गेटवे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब हा मधला जो भाग आहे तिथल्या प्रस्तावित जेट्टीबाबत स्थानिकांना विश्वासात घ्या, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि मगच निर्णय घ्या अशी विनंती करणारं एक पत्र आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. जेट्टीबाबत आदित्य ठाकरेंचं हे पत्र आहे. स्थानिकांचं म्हणणं ऐकून घ्या अशी त्यांनी विनंती केली. बातमी नवी मुंबईतून. नवी मुंबई विमानतळाशी मुंबईला लवकरच जलमार्गाने जोडण्यात येणार आहे. दोन्ही शहरांना जोडण्यासाठी वॉटर टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत अशी सूचना देखील आता मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. वॉटर टॅक्सीमुळे मुंबईहून नवी मुंबई विमानतळाला 40 मिनिटात पोहोचणं शक्य होणार आहे. बातमी आता फ्री पार्किंगची, मुंबईकरांना दिलासा देणारी. कुलाबा परिसरात महापालिकेनं 1 जूनपासून आता 10 ठिकाणी पार्किंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिकांना दिलासा मिळणार आहे. कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट, कप परेड या परिसरातील 10 प्रमुख ठिकाणी आता मोफत पार्किंग करता येणार आहे. या ठिकाणी नवीन निविदा निघेपर्यंत पार्किंग सुविधा मोफत असणार. वालचंद हिराचंद मार्ग प्रति तास 50 रुपये. बघा दक्षिण मुंबईत पे अँड पार्कचा घोटाळा कसा होता. रामजीबाई कामानी मार्ग प्रति तास 70 रुपये वसूल केले जायचे. नागिनदास मास्तर लेन प्रति तास 70 रुपये. हॉर्निमन सर्कल प्रति तास 70 रुपये. पुढची बातमी आता मुंबई विद्यापीठाची. मुंबई विद्यापीठानं 40 लॉ कॉलेजला दणका दिला. या महाविद्यालयांमध्ये पूर्ण वेळ मान्यताप्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापक नसल्यामुळे कारवाई करण्यात आली. 1 लाख रुपये दंड आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश संख्या 0 करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत नुकताच घेण्यात आला. विद्यापीठानं संबंधित महाविद्यालयांना CET कक्षामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रवेशांसाठी ना हरकत देण्यास देखील नकार दिलाय. त्यामुळे या महाविद्यालयांना 3 आणि 5 वर्षीय विधी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देता येणार नाही. परिणामी विधी अभ्यासक्रमाच्या जवळपास 4000हून अधिक जागा घटणार आहेत. पुढची बातमी आता मुंबईनंतर पुण्यातून. खडकीजवळ एसटीच्या चालकासह कंडक्टरला मारहाण झालेली आहे. मारहाणीचं कारण मात्र अजून अस्पष्ट आहे. एसटी 43 प्रवासी असताना एसटी थांबवली आणि अहमदपूर ते मुंबई या गाडीतील कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना मारहाण झाली. हा सगळा राडा मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. पुण्यानंतर पुढची बातमी सांगलीतून. एका खासगी हॉस्पिटलमध्ये तोडफोड झालेली आहे. विश्रामबाग चौक इथल्या आदित्य हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीने तोडफोड केलेली आहे. राज्य कामगार विमा योजना आणि बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मोफत उपचार असून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येतात असा आरोप यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला. तोडफोड करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मी आता लातूरमध्ये. शिरूर तासबंद जवळ शेतमोजणीच्या वारातून जोरदार राडा झाला. 6 जणांनी दोघांना बेदम मारहाण केली. त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतजमीन मोजण्याला विरोध करण्यावरून ही हाणामारी झाली.
दुसरीकडे सोलापूरमध्ये देखील तुफान राडा झाला. या ठिकाणी 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतो. दगडफेक करत रॉड तसंच बॅटच्या साहाय्याने मारहाण झालेली आहे. यात 7 जण जखमी झालेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आता नियंत्रणात आणली आहे. या प्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. राज्यातल्या बातम्या पाहिल्यानंतर एक बातमी आहे नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुंडांनी थारनं एका तरुणाला उडवलं आणि या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि त्यावरून हा वाद झाला आणि वादानंतर तरुणाला मारहाण झालेली आहे. त्यानंतर थारनं त्याला उडवण्याचा प्रयत्न झाला. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. इंस्टाग्रामवरील पोस्ट या तरुणाला महागात पडली. आता पुढच्या बातमीकडे. 2 बैलांच्या भांडणात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय. 2 बैलांचं जोरदार भांडण सुरू असताना एक वृद्ध व्यक्ती हातात काठी घेऊन पायऱ्यांवर उभे होते. त्यावेळी एक बैल थेट वृद्ध व्यक्तीच्या अंगावर गेला आणि बैलाचं शिंग पोटात लागलं. बैलाचा पाय देखील अंगावर पडल्यानं वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात घडलेली आहे. आता एक आंतरराष्ट्रीय घडामोड. रशिया युक्रेनमध्ये अजूनही युद्ध परिस्थिती धुमसताना दिसते. याला कारण म्हणजे युक्रेननं क्रिमियन पुलावर 3ऱ्यांदा हल्ला केलाय. यावेळी पाण्याखाली जवळपास 1100 किलो स्फोटकं वापरून पुलाचं मोठं नुकसान करण्यात आलंय. रशियाचे क्रिमियासोबत संबंध कमकुवत करण्यासाठी आणि मॉस्कोवरून रशियाला येणाऱ्या युद्ध सामग्रीला थांबवण्यासाठी हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतं.